अधिक मास सुरू झाला आहे, पण अजूनही अनेक मुलींना एक महत्त्वाची गोष्ट माहिती नाही. या पवित्र महिन्यात आईची ओटी भरली नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या संस्कृतीत या परंपरेला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. एक छोटी चूक तुमच्या सौभाग्यावर परिणाम करू शकते असं मानलं जातं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात आईची ओटी का भरतात आणि ती कशी योग्य पद्धतीने भरायची. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचं असणार आहे. अधिक मास यालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. हा जो काळ आहे तर तो धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश, वारसे यांसारखे जे मंगल कार्य असतात तर ती केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रत, वैकल्य, जप, तप आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. अधिक मास 30 महिन्याचा किंवा 33 दिवसाचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणतेही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागी थांबून राहतात. हिंदू पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली होती तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्ट झालेला हा मलमास भगवान कृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच की भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे तर इतर महिन्यापेक्षा तो महिना अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत वैकल्य केले जातात तर त्यात भगवान श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. या अधिक मासात पूजापाठ, व्रत वैकल्य, जप, तप आणि दानधर्म यासोबतच या अधिक मासामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या चांदीच्या वस्तूमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू खरेदी केली जाते ती म्हणजे चांदीचे जोडवे. आता ही जोडवे खरेदी करताना ही सासरची जोडवी असतात का माहेरची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते परंतु सासूची ओटी भरत नाही. आता सासूची ओटी का भरली जात नाही, त्याचबरोबर अधिक मासात आईची ओटी भरताना जर आईच नसेल तर मग कोणाची ओटी भरायची, त्याचबरोबर इतर देखील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पहा मंडळी, तर सर्वप्रथम आपण अधिक मासात मुलगी आईची ओटी का भरते तर ते पाहूया. तर पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणं हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप मानले जाते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाशीण आईची ओटी भरू शकते. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी असं म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढतात. कन्या का काय दान करण्याची वस्तू आहे का असं देखील चर्चा केली जाते. मात्र तसे नसून कन्यादान हा संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपल्या ज्या काही मुली लाडा कोड्याने आपण वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांनी कठोर व्हावं लागतं आणि तिच्या त्यागामुळे मुलीला तिच्या हक्काचं घर मिळतं. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. अधिक मासात सगळेच पुण्यकर्म केले जातात. त्यात आणखी एक पुण्यकर्माची भर म्हणून आपल्या आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरली जाते, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याची छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असंही संयुक्त अर्थ या संस्कारातून काढता येतो. ओटी म्हणजेच की नाभीखालचं पोट म्हणजेच की जिथे स्त्रियांचं गर्भाशय असतं तर तो भाग यालाच ओटीपोटी असं देखील म्हटलं जातं. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते तर
त्याचप्रमाणे स्त्रीच्या ओटीत म्हणजेच की तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीची वंशवृद्धीची सामर्थ्य असते आणि म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही। पहा मंडळी, विधवा स्त्रियांची ओटी अजिबात भरली जात नाही। स्त्रिया जीवनातील हा अतिशय महत्त्वाचा विशेष भाग आहे। विवाहित स्त्रियांची कुस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभवण्यासाठी अभिसाष्टांग चिंतन केले जाते। एका अर्थाने हा स्त्रियाचा मातृत्वाचा आणि तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो। मातृप्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रगतिमक या अर्थ या पद्धतीमध्ये आहे। माहेरून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते। ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकुरवाळी, हळकुंड, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकुरवाळी, हळकुंड, हळदी, कुंकू आणि 5 प्रकारचे फळं इत्यादी सामग्री वापरल्या जातात। नवविवाहित असेल तर या पद्धतीने खूप महत्त्व आहे। 5 सुवासिनी तिच्या ओटी भरतात। एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात या ओटीच्या वस्तू टाकते। कालांतराने यथोचित संतान प्राप्त झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील तर त्या ओटी भरतात। ऋतुमास चालू असेपर्यंत या पद्धतीने महत्त्वाचं आहे। ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांचाही प्रगतिमक अर्थ आहे। या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायक आणि प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही रूढ अजूनही समाजात जीवनात पाळले जातात। यावरूनच या विवाहित विधीचे महत्त्व लक्षात येतात आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते। पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असा संयुक्त अर्थ या संस्कारातून काढता येतो। विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, परंतु आपल्या सासूची ओटी का भरू शकत नाही? कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी आपल्या सुनेच्या पदरात देते। सासूकडून आशीर्वाद रूपे मिळाली ही ओटी तिला परत करता येत नाही। सासू ही देखील आपल्या आईप्रमाणेच असते, परंतु आपण तिची ओटी भरू शकत नाही। जरी ओटी भरता आली नाही तरी देखील आपण सासूला कोणतीही भेटवस्तू देऊ शकत नाही। म्हणूनच सुनेने सासूला जी कोणती वस्तू आवडत असेल तर ती भेट म्हणून द्यावी, किंवा एखादी चांदीची वस्तू असेल किंवा एखादी साडी आपल्या सासूला भेट म्हणून द्यावी। अधिक मासात चांदीची ओटी भेट देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे आपल्या आईला चांदीचा करंडा किंवा चांदीचं निरंजन किंवा चांदीचं ताट किंवा तुमच्या जे शक्य होईल तर ती चांदीची वस्तू आपल्या आईला, त्याचबरोबर आपल्या सासूला देखील भेट द्यायची आहे। चांदीची वस्तू जर देणं शक्य होत नसेल तर आपल्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते वस्तू तुम्ही तुमच्या आईला, सासूला भेट द्यायची आहे। आता जर आई नसेल किंवा जर आई विधवा असेल तर मग ओटी कोणाची भरायची? विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही। तर तुमची काकी असेल, बहिणी असेल किंवा तुमच्या घरातील कुटुंबातील एखादी जवळची स्त्री असेल, सुवासिन स्त्री, तर तिची ओटी भरावी, किंवा तुम्ही कोणतीही सुवासिनीची आई म्हणून ओटी भरली तरी देखील चालेल। असं केल्याने सौभाग्यवती स्त्रीचे मांगल्यमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतात। या अधिक मासामध्ये मुलगी ज्याप्रमाणे आपल्या आईची ओटी भरते त्याचप्रमाणे आई वडील आपल्या मुलीचा आणि जावयाचा मानपान या अधिक मासामध्ये करतात। जावयाला घरी बोलून गोडाधोडाचं जेवण केलं जातं। लेक आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो आणि त्यामुळे या अधिक मासामध्ये त्यांचा मानपान केला जातो। जावयाला चांदीचं निरंजन भेट म्हणून दिलं जातं। त्याचबरोबर 21 दिव्यांनी जावयाला ओवाळलं जातं। जावयाला चांदीचं निरंजन देतानाच आपल्या मुलीला देखील आई चांदीचे जोडवे भेट म्हणून देते, परंतु आईला जर तिच्या परिस्थितीनुसार आपल्या मुलीला जर चांदीचे जोडवे भेट म्हणून देणं शक्य होत नसेल तर मग मुलीने आपल्या सासरकडून म्हणजेच की आपल्या पतीकडून किंवा सासरकडून चांदीचे जोडवे खरेदी करून घ्यायचे आहेत। कारण चांदी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि चांदीमध्ये लक्ष्मी वास करत असते। त्यामुळे अधिक मासामध्ये चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे आपल्या आईला जरी चांदीची वस्तू खरेदी करून देणं शक्य होत नसेल तरी देखील मुलीने आपल्या सासरकडून किंवा आपल्या पतीकडून ही चांदीचे जोडवे खरेदी करायचे आहेत। तर अशा प्रकारे अधिक मासामध्ये मुलीने आईची ओटी भरायची आहे। त्याचबरोबर जोडवे खरेदी करताना असं कुठेही सांगितलं नाही की माहेरूनही जोडवे असावे, सासरची जोडवे असले तरी देखील चालेल। जोडवे खरेदी करणे हे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर सासूची ओटी का भरली जात नाही याचं देखील आपण अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे।
जर आई विधवा असेल किंवा आईची ओटी भरणं जर शक्य होत नसेल किंवा आई नसेल तर मग कोणाची ओटी भरायची याविषयी देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील किंवा तुम्हाला काही माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.